नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकतंच अटलजींच्या एका निकटवर्तीयाने असं सांगितलं मुलाखत देताना की अटलजी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर एक थोड्या कालखंडात म्हणजे समजा वर्षभरामध्ये त्यांच्या एक भगिनी त्यांच्याकडे गेल्या. म्हणजे अटलजींची भगिनी, सख्खी बहीण त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली असं की मला एक पेट्रोल पंप तेवढा मिळवून द्या, म्हणजे पेट्रोल पंपाचा परवाना मिळवून द्या. कुणासाठी? आता ती बहीण त्यावेळी वृद्ध असणार आहे, स्वतःसाठी काही ती मागणार नाही बहीण, तर उदाहरण तिच्या मुलासाठी असणार आहे ते. तर अटलजींनी याच्यावर काय उत्तर दिलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ती जी बहिणीने समजा अटलजींकडे पेट्रोल पंपाची मागणी केली, परवान्याची मागणी केली असेल, तर ती काय समजा एक आईचं हृदय, ते आईने मुलासाठी मागणी केली असा याचा अर्थ म्हणू आपण. परंतु अटलजी त्याचे उत्तर दिलेलं हे फार महत्त्वाचं आहे. अटलजी म्हणाले काय आहे, ते केंद्रीय हे जे पेट्रोलियम मंत्री आहेत राम नाईक, ते माझं ऐकत नाहीत. ह्याचं कारण असं की तुझ्यासारख्या, म्हणजे बहिणीला ते म्हणाले की तुझ्यासारख्या देशामध्ये माझ्या कोट्यवधी बहिणी आहेत, मग त्यांच्यासाठी मी मागणी केली तर ते कसे देऊ शकतील पेट्रोल पंप एवढे? त्यामुळे ते माझं ऐकत नाहीत, असं त्यांनी मिश्किल भाषेमध्ये आपल्या बहिणीला हसं समजावलं. यावरून अटलजींची नीतिमत्ता, त्यांचं एकूणच आचरण, विशुद्ध आचरण, त्यांचं ध्येय धोरण, हे सर्वांची आपल्याला ह्या सगळ्याची प्रचिती आपल्याला येतेच. मग अटलजी असतील, अडवाणी असतील, मोहन दारिया असतील, मधु दंडवते असतील, ही मंडळी खरंच राजकारणामध्ये केवढा मोठा आदर्श प्रस्थापित करून गेलेले आहेत. म्हणजे सुदैवाने अडवाणी अजूनही आहेत, पण ते राजकारणात नाहीत, निवृत्त आहेत. लालकृष्ण अडवाणी देखील उपपंतप्रधान असताना, किंबहुना एवढ्या वर्ष ते उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते, राजकारणात होते, सत्तेच्या स्थानी होते, तरी देखील त्यांनी आपल्या मुलाला, मुलीला, पुतण्याला, भाच्याला, भाचीला, पत्नीला, किंबहुना कोणत्याही निकटच्या नातेवाईकाला त्यांनी राजकारणात आणलं नाही, एखादं पद मिळवून दिलं नाही. मधु दंडवते असतील, मधु दंडवते अर्थमंत्री होते, अनेक वर्ष खासदार होते. असं असताना पंतप्रधान पद त्यांना मिळणार होतं, त्यांनी स्वेच्छेने त्यास नम्रपणे नकार दिला, मागच्या दाराने जायचं नाही असं ते म्हणाले. कारण तेव्हा ते लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता दुर्दैवाने. त्यामुळे ते म्हटले मागच्या दाराने मी जाणार नाही, जनतेने मला नाकारलं आहे, मी मागच्या दाराने जाऊन पंतप्रधान का होऊ? मी निवडणुकीला लोकसभेला उभा झालो नसतो तर विषय वेगळा होता, पण उभा राहिलो, जनतेने मला नाकारलं. केवढी नीतिमत्ता, केवढं विशुद्ध आचरण, केवढी वैचारिक परिपक्वता, प्रगल्भता. मोहन दारिया या चंद्रशेखर पंतप्रधान झाले त्यानंतर चंद्रशेखर यांनी त्यांचे जुने साथी, जे गांधीवादी नेते म्हणून आणि स्वातंत्र्य सेनानी मोहन दारिया, त्यांचं आचरण अतिशय विशुद्ध गांधीवादी विचारसरणी. तर ते जेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान झाले त्यानंतर नियोजन मंडळाचं उपाध्यक्ष कुणाला करावं? कारण एवढं हजारो कोटीचं बजेट असतं, अंदाजपत्रक असतात आणि हजारो कोटीची कामं देशभरात होत असतात. ते सगळे नियोजन मंडळ सगळं करत असतं आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, त्यांना एवढा वेळ नसतो. ते सगळं ते फक्त सह्या करत असतात. मग त्यांना असा विश्वासू, आपल्या एकदम जवळचा विश्वासू सहकार त्यांना हवा असतो. मग अशा वेळी त्यांना नाव लगेच सुचलं त्यांच्या जुन्या समाजवादी साथीचं, ते म्हणजे मोहन दारिया. त्यांनी मोहन दारियांना लगेच बोलावून घेतलं आणि त्यांना नियोजन मंडळाचं उपाध्यक्ष केलं. हजारो कोटीची देशभराची कामं होतात, ती नियोजन मंडळाची उपाध्यक्ष तसं म्हटलं तर त्याचं नियोजन करत असताना ठरवत असतात, त्यांच्या अनुमतीनेच ते होत असतात. त्यामुळे जेव्हा यांच्याकडे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर मोहन दारियांकडे जेव्हा एक कॉन्ट्रॅक्टर गेला, नेहमीच्या प्रथेप्रमाणे गेला आणि त्यांनी विचारलं ना, तुम्हाला साहेब किती टक्के द्यायचे? ह्या एवढे टक्के द्यायचो.
ह्यांना काय प्रकारचं कळला नाही. नंतर लक्षात आल्यावर ते म्हणाले की यापुढे आज बोलल्यास परत हा विषय काढायचा नाही माझ्याकडे, की मी वेगळ्या विचारसरणीमध्ये आणि आणि वेगळ्या विचारांमध्ये वावरलेला माणूस आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे. त्यामुळे हा विषय माझ्याकडे कधी काढायचा नाही. आणि जे मला तुम्ही टक्केवारी देणार आहात, जे पैसे देणार आहात, ते त्या कामामध्ये टाकावे. कामात तुम्ही टाकायचे आणि काम चांगलं करायचं. ते पैसे कामात वापरा आणि काम अधिक उत्तम आणि ते लवकरात लवकर करा, असं मोहनदर्यांनी सांगितलं. आणि मोहनदर्या त्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे जेव्हा उपाध्यक्ष त्याच काळातली गोष्ट आहे, तर त्यांच्याकडे त्यांचा एक जवळचा नातेवाईक गेला त्याचे व्यक्तिगत काम घेऊन. त्यांनी गेल्यानंतर त्याची व्यक्तिगत विचारपूस केली, त्याला चांगली त्यांनी वागणूक दिली, प्रेमाने त्याची चौकशी केली, सगळी घरची मंडळी कशी आहे विचारलं. पण त्यानंतर त्यांनी जेव्हा विचारलं की माझं एक काम होतं, सांगितलं माझं काम होतं. मग काय काम विचारलं, त्यांनी त्याचं काम सांगितलं, व्यक्तिगत काम सांगितलं. मोहनदर्या म्हणाले मी व्यक्तिगत कामं करत नाही, मी आपल्या कुटुंबाचा प्रतिनिधी तर नाही आहे, मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आहे, जनतेचा सेवक म्हणून मी इथे आहे. त्यामुळे व्यक्तिगत काम मी करत नाही. असं ह्या लोकांची अशी व्यक्तिमत्व होती, एवढी उदात्त, एवढी यांची परिपक्वता, प्रगल्भता, एवढी टोकाची नैतिकता, नीतिमत्ता. अशी मंडळी म्हणजे एक राजकारणातला एक मापदंड, एक मानदंड ह्यांनी प्रस्थापित केला. राजकारणात या मंडळींनी एक मानदंड वेगळा प्रस्थापित केला की खरंच राजकारण कसं असावं, राजकारणी कसे असावेत आणि राजकारण कशासाठी असतं. राजकारण हे देशसेवेचं माध्यम असतं. ते जेव्हा गांधीजींना विचारणं झाली की राजकारण कशासाठी असतं, गांधीजी म्हटलं राजकारण देशसेवेसाठी असायला हवं. देशसेवा करण्यासाठीच राजकारणात जायला हवं, समाजकारणात जायला हवं. अलीकडे काय झालेलं आहे, अलीकडे हा सगळा व्यवसाय झालेला आहे. राजकारणात कशासाठी जायचं, तर पद मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी. मग सत्तेसाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायच्या, तडजोडी करायच्या, सगळ्या गोष्टी करायच्या. स्वतःचा लिलावही करायला मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेचा सगळा नैतिक स्तर हा खालावलेला आहे की एखादा नगरसेवक, कोणतंही पद, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्रिपद असेल, ह्यांची लगेच यांच्याकडे एवढी करोडो रुपयाची मालमत्ता येते कशी. म्हणजे राजकारण तुम्ही सेवेचं माध्यम समजता, जनसेवेचं माध्यम समजता, की मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी उभं करण्याचं व्यवसाय साधन समजता. मग स्वतः राजकारणात गेल्यानंतर जसं अडवाणी, अटलजी, मोहनदर्या, दंडवते, नागपई असतील, ह्यापैकी कुणीही, यशवंतराव चव्हाण, अशी मंडळी यांनी राजकारणात स्वतःच्या कुटुंबातल्या कुणालाही आणलं नाही. तर आता स्वतः राजकारणात गेल्यानंतर कुटुंबातल्या लोकांचा कसा लगेच शिरकाव करता येईल ह्याचा पहिला प्रयत्न केला जातो. आणि काहीही करून आपल्याच कुटुंबात कशी पदं राहतील, जी पदं आहेत, सत्ता आहे, ती आपल्या कुटुंबात कशी राहील. मग हा त्या पक्षात, हा या पक्षात, अमक्या पक्षात, तमक्या पक्षात, स्वतःचाच मुलगा आमदार, स्वतः खासदार, स्वतः मंत्रिपद, स्वतःची मुलगी मग नगराध्यक्ष होईल, जावई अमका होईल, पुतण्या विधानसभेवर जाईल, असं सगळं असतं. म्हणजे तुम्ही राजकारणाला कशाचं माध्यम मानता, जनसेवेचं माध्यम बिलकुल मानत नाही. प्रॉपर्टी कमवण्याचं, किंबहुना आमचा उत्तराधिकारी कोण असेल, राजकारणातला आमचा उत्तराधिकारी कोण असेल, खरं तर उत्तराधिकाऱ्याचा विषय येत नाही. आपले कार्यकर्ते असतात ते उत्तराधिकारी असतात. पण झालं तर उलटच सगळं. आपला मुलगा मुलगी हे जे आहे तेच आपले वारसदार असतात, ठरतात. दुर्दैव, हे सगळं दुर्दैव आहे.
पण इथे घराणेशाही, इथे स्वतःचेच रक्ताचे वारसदार राजकारणात आता प्रस्थापित केले जात आहेत, जनतेवर लादले जात आहेत. ह्याच्यावर कुठेतरी सामान्य माणसाने जागा होण्याची गरज आहे, जागरूक होण्याची गरज आहे, सजग होण्याची गरज आहे. की खरंच अटलजींसारखे राजकारणी, अडवाणींसारखे राजकारणी, मधुकरराव चौधरींसारखे राजकारणी, यशवंतराव चव्हाणांसारखे राजकारणी, मधु दंडवते, बॅरिस्टर नाथपै, जयप्रकाश नारायण, ही मंडळी खरंच केवढ्या मोठ्या उंचीची होती. ह्यांची वैचारिक योग्यता, ह्यांची टोकाची नैतिकता, प्रगल्भता, परिपक्वता, ह्यांनी केलेलं राजकारण, ह्यांनी केलेलं समाजकारण, ह्यांनी केलेलं अर्थकारण आपल्या सर्वांसाठीच, जनसामान्यांसाठी, देशासाठी आदर्श ठरणारा आहे. एक वेगळा आदर्श प्रस्थापित करणारा आहे. आपल्या सर्वांसाठी हा वस्तुपाठ आहे. त्यामुळे अटलजींनी आपल्या भगिनीला दिलेलं उत्तर हे आजच्या सर्व राजकारण्यांसाठी केवढं खरं एक मार्गदर्शक ठरणार आहे. यशवंतरावांच्या बाबतीतही असंच आहे की यशवंतराव ज्या वेळेला गेले, त्यांचं निधन झालं, त्यावेळी त्यांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये देखील नव्हते. ह्या गोष्टीवर आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यांनी त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की केवढी ही खरं तर महान माणसं होती, खरंच ती लोकोत्तर व्यक्तिमत्व होती. आज आमचे आदर्श असे का नाही आहेत राजकारणामध्ये? आज राजकारण म्हटल्यावर जनसेवेचं माध्यम नाही, देशसेवेचं माध्यम ठरत का नाही आहे? या उलट ते प्रॉपर्टी कमवण्याचं, पद मिळण्याचं, हमखास पद मिळण्याचं, सत्ता मिळण्याचं साधन, किंबहुना प्रॉपर्टी मिळण्याचं साधन म्हणजे राजकारण असं झालेलं आहे. राजकारणात जायचं कशासाठी? सत्ताप्राप्तीसाठी. असंच झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे, विचार करण्याची गरज आहे. मंडळी, ह्या बदललेल्या परिस्थितीत नक्की कोण जबाबदार आहे? आपल्याला काय वाटतं? आपण यावर नक्की अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.